वडिलोपार्जित जमीन जागांची मुलामुलींच्या नावे वाटणी आता अवघ्या 500 रुपयांच्या स्टॅम्पवर होणार आहे। त्या संदर्भातील शासन निर्णय अजून निघालेला नाही, पण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तशी घोषणा केली आहे। यामुळे 5 ते 30,000 रुपयांपर्यंतची बचत होणार आहे। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 85 नुसार संयुक्त धारणेतील जमिनीत एकापेक्षा जास्त सहधारक असतील तर त्यांना त्यांच्या वाटणीच्या हिश्श्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करता येतो। मात्र मालकी हक्काबाबत वाद असल्यास दिवाणी न्यायालयाचा निकाल येईपर्यंत वाटणी थांबते। आदेशानंतर वाटणीची कार्यवाही तहसीलदारांमार्फत केली जाते। त्यासाठी 1 रुपयाचे देखील शुल्क लागत नाही। याशिवाय संमतीने वडील त्यांच्या मुलांना जमीन जागेची वाटणी देत असतील तर सध्या त्यासाठी 1-2% स्टॅम्प ड्युटी, नोंदणी शुल्क आणि 200 ते 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर लागतो। पण महसूल विभागाच्या प्रस्तावित निर्णयानंतर कोणतेही शुल्क न भरता अवघ्या 500 रुपयात वडिलोपार्जित जमिनीचे हिस्से मुलांच्या नावे करता येणार आहेत। सर्वांची संमती आणि वाटप होणारे क्षेत्र निश्चित केलेला स्टॅम्प दुय्यम निबंधक कार्यालयात दिल्यावर त्या ठिकाणी संबंधित मुलांच्या नावे तेवढे क्षेत्र होईल अशी कार्यपद्धती असणार आहे। सध्या वडिलोपार्जित किंवा वडिलांच्या नावावरील जमीन मुलांच्या नावे करण्यासाठी वाटणी पत्र केले जाते। त्यासाठी 1% नोंदणी फी आणि 500 रुपयांचा स्टॅम्प लागतो। जागेसाठी 2% स्टॅम्प ड्युटी आणि 1% नोंदणी फी द्यावी लागते। आता यात बदल होणार आहे, पण त्या संदर्भातील शासन निर्णय निघालेला नाही। शासन निर्णयानंतर त्यानुसार कार्यवाही केली जाईल असे जिल्हा मुद्रांक शुल्क अधिकारी सोलापूर अनिकेत बनसोडे यांनी सांगितले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।